करू बसणार. नमस्कार. मी विक्रम शामराव शिंगाडे, मान पंचायत समितीचे सभापती. मान सातारा जिल्ह्यातील अतिपूर्वेकडील आणि कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून मान तालुक्याकडं पाहिलं जातं. आणि आज या मान तालुक्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन मॅडम यांनी आज मान तालुक्यातील टंचाईग्रस्त गावामधील 9 गावामध्ये त्यांनी पाहणी दौरा ठेवलेला होता अचानकपणे. आणि या पाहणी दौऱ्यामध्ये मीही त्यांच्यासोबत या 7-8 गावामध्ये गेलेलो होतो. या असणाऱ्या गावामधली पाणी टंचाईची परिस्थिती आणि ज्या ठिकाणी टँकर भरले जात आहेत ते सर्व फिल्टर पॉईंट आम्ही आज सकाळी 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत बघितले. मात्र ज्या 7 गावामध्ये आम्ही बघितलं की ते नियोजनबद्ध असं अगोदरच अधिकाऱ्यांनी तिथली व्यवस्था करून ठेवलेली होती. कदाचित त्यांना प्रशासनाला हे दाखवायचं होतं की मान तालुक्यातल्या सर्व गावामध्ये टंचाईग्रस्त गावामध्ये पाण्याची व्यवस्थितपणे पाणी पोचलं जातंय, म्हणून त्यांनी कदाचित ती 7 गावं निवडली होती. मात्र अचानकपणे मी केलेल्या सूचनेनुसार एक 8वं गाव मी तिथं सूचना केली आणि त्या अचानकपणे त्या गावामध्ये आम्ही भेट दिली, त्या असणाऱ्या पांगरी गावामध्ये. आणि त्या पांगरी गावामधलं वास्तव आमच्या समोर या ठिकाणी बघायला मिळालं की तिथल्या असणाऱ्या लोकांना जे पाणी दिलं जाते ते अतिशय दूषित असं पाणी आम्हाला तिथं पाहायला मिळालं. आणि तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया ही खूप अशा विदारक होत्या की 15 दिवसातून 10 दिवसातून त्या असणाऱ्या शेतकऱ्यांना ते पाणी मिळत होतं आणि तेही दूषित पाणी मिळत होतं. हे वास्तव आम्हाला आज सकाळी तिथे गेल्यानंतर बघायला मिळालं. म्हणजे 7 गावात सुरुवातीला अगोदर जे नियोजन केलेलं होतं त्या गावात व्यवस्थितपणे पाणी मिळते असं चित्र बघायला मिळालं. मात्र अचानकपणे त्या 7 गावं सोडून अचानकपणे गावाला ज्या भेट दिलेली होती त्या गावामधले मात्र पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर होती. म्हणजे प्रशासन हे फक्त ठरवून काम करतंय का काय, अशी परिस्थिती आज आम्हाला बघायला मिळाली. हे हे पाहत असताना तिथल्या जे फिल्टर पॉईंट आपण निवडलेले ते फिल्टर पॉईंट अगदी त्या गावापासून लांब अंतरावरचे कसे असतील असे अधिकाऱ्यांनी ते फिल्टर पॉईंट तयार केलेले आहेत. कदाचित त्यांना टँकरच्या वाहतुकीतून टँकरचा फायदा करायचा असेल. जे टँकर त्यांनी दिलेले आहेत ते बहुतेक करून आम्हाला असे पण बघायला मिळाले की गळके टँकर दिलेले आहेत. म्हणजे शासनाला टँकरवाल्या लोकांना जगवायचं आहे का मान तालुक्यातल्या जे उपेक्षित लोक आहेत ज्यांना खरंच पाण्याची गरज आहे त्या लोकांना त्यांना जगवायचं हेच आम्हाला कळालं नाही. त्याहून दुसरी एक गोष्ट आम्हाला आज एक विदारक बघायला मिळाली की मान पंचायत समितीमध्ये आता मी सभापती झाल्यापासून आम्ही आढावा मीटिंग या ठिकाणी मान तालुक्याला घेतोय. आणि मॅडमला मागच्या आठवड्यातच मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता की आपल्या मान तालुक्यामध्ये तिथली जी पाण्याची परिस्थिती आहे ती खूप विदारक तयार झालेली आहे. त्याच्यावरती टंचाईचं मीटिंग तुम्ही ताबडतोब गावामध्ये त्या तालुक्यामध्ये घ्यावी. आणि त्यांच्या सूचनेनुसार आम्हाला त्यांनी पाहणीच्या ह्याच्यामध्ये टंचाईची मीटिंग घेण्याची सुद्धा आम्हाला त्यांनी परवानगी दिलेली होती. तेही उपस्थित राहणार होत्या. मात्र अचानकपणे काय झालं माहित नाही. रात्रीचा मेसेज आम्हाला मिळाला की ती टंचाईची मीटिंग कॅन्सल झाली. आणि त्यामुळे सगळेच पदाधिकारी त्या टंचाईच्या मीटिंगला उपलब्ध झाले. म्हणजे त्यांना ते मेसेज आल्यामुळे ते गैरहजर राहिले. पण त्यानंतर सकाळी परत मी त्यांच्याबरोबर त्या पाहणी दौऱ्यामध्ये होतो. तिथून मी गेल्यानंतर ज्यावेळेस मी पंचायत समितीला फोन केला की बाबा मॅडम गेल्या का हे विचारायसाठी मी फोन केला, त्यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं की मीटिंग घेणार आहेत, त्या आढावा मीटिंग टंचाईची आढावा मीटिंग घेणार आहेत. मला अचानक शॉक बसला की सर्व पदाधिकाऱ्यांना सोडून पंचायत समितीचे सभापती आहेत, उपसभापती आहेत, सदस्य आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, हे सगळे पदाधिकाऱ्यांना घेऊन टंचाईची मीटिंग घेणं अपेक्षित होतं किंवा त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी ती मीटिंग घ्यायला पाहिजे होती. मात्र अचानकपणे त्यांनी स्वतः निर्णय घेतला आणि ह्याच्यामध्ये कुठल्याच पदाधिकाऱ्यांना त्यांनी विश्वासात घेतलं नाही. आणि मग त्या ठिकाणी आम्ही त्या मीटिंगला हजर राहण्याचा किंवा मीटिंगला येण्याचा आम्ही आग्रह केला. त्यावेळेला काय आमचे पदाधिकारी त्या मीटिंगला पोहोचले, काय पदाधिकारी लेट पोहोचले. मात्र ज्यावेळेस पदाधिकारी आमचे सूचना करत होते त्यावेळेला मॅडमनी म्हणजे त्या असणाऱ्या मीटिंगमधून मॅडम निघून गेल्या. म्हणजे आमच्या सूचना किंवा आमचं जे काही मत आहे हे मॅडमने ऐकूनच घेतलेलं नाही.
म्हणजे हे खरोखरच आमच्या मान तालुक्याला नेमकं कशाचं हे झालंय की ही लोक दुर्लक्ष करतायत, त्यामुळे आमचा मान तालुका आजही पाठीमागे राहतोय. माझी विनंती आहे की प्रशासनाला इथून पुढे मान तालुक्यातल्या जी काय आपल्याला मान तालुका हरित मान तालुका तयार करायचा आहे, आपल्याला मान तालुका सुजलाम सुफलाम मान तालुका तयार करायचा आहे आणि हे करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन मग ते प्रशासन आणि पदाधिकारी या सगळ्यांनी एकत्र येऊन जर आपण काम केलं तर आणि तरच आपला मान तालुका एक हरित आणि एक समृद्ध मान तालुका तयार होईल. नाहीतर मागचे दिवस कायमस्वरूपी पुढे पण आम्हाला हे बघायला मिळतील, हे विदारक चित्र आहे. एवढंच बोलताना थांबतो. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.